कसं काय मंडळी, मजेत ना? तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण आलो पालघर जिल्ह्यामध्ये. हे पालघर स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. तर आज आपण जाणार आहोत आशेरी गडाला भेट देणार आहोत आज. तर इथून कसं जायचं ते बघूया. रिक्षा ऑटो काय भेटतं ते बघायचं आहे. पूर्ण प्रॉपर काय तयारी केलेली नाही आम्ही. तर बघूया कसं काय होतं ते. तर चला बघूया पुढे. इथे रिक्षा स्टँड आहे, बघूया इथे विचारून काय बोलतात ते. काय बोलते? 1000 रुपये देऊन सोडतात काय बोलते. परत घरी जायचं. कोण दिसत नाही इकडे. की कसं जायचं ते, पण ऑटोवाला बोलतो की 800 रुपये खाडकोनापर्यंत होतील. म्हणजे बेस आहे गाड्याचा तिथपर्यंत 800 रुपये होतील. जाऊन येऊनची अलग होतील आणि जर थांबायला लागेल तर अलग पे करायला लागतं. तर आम्ही आता बेसला जाऊन बघतो तिकडे काय भेटतं का, बघूया. तर आता जवळला जाणारे आम्ही बस पकडलेले आहे. मस्का नायकाला उतरून मग आम्ही तिथून शेअरिंग रिक्षा आहे तिथून पकडणार आहोत. चला बघूया पुढे. पालघर स्टेशनला राईट साईडला चालत यायचं आणि लेफ्ट घ्यायचं. मग तुम्हाला हे डेपो आहे इकडे, तिथून तुम्हाला बस भेटेल. अर्ध्याला बस आहे इकडे. हे मस्तान नाकाला आपण उतरलो आहे. इथून आपण आता शेअरिंग रिक्षा करू. काय भेटतं बघायला लागेल ते. आशेरी गडाकडे रस्ता जाणार आहे. हा 1 किलोमीटर, जवळपास 1 किलोमीटर आहे, चालत जावं लागेल. तर चला आता. पाठी पाहू शकता तुम्ही. खडकोनाला हा शायद बेस पॉईंट असणार आहे. इकडे पाहू शकता. बाबाने सांगितलंय तिकडे दुकान आहे का तिकडे. पकड त्याला.
पहिल्या दुकानात जरा पाण्याच्या बॉटल वगैरे घेऊया, खायला घेऊया, मग निघू. अंगणवाडी आमची होती, अशा बघितले की आमच्या अंगणवाडीची जरा आठवण येते. आता तर बंदच आहे ती गावी. जागी जागेवर झेंडे लावलेत, त्याला फॉलो करत चालायचं, नंतर रस्ता चुकवला तर मग खपला. नेहमी लक्षात ठेवा, ड्रायव्हिंग करत असाल तर कोणते मार्ग दिसतंय का त्याला फॉलो करा. तर आता 2 मिनिटं विश्रांती घेऊया. काय गुंजल, कसं वाटतंय? आता आम्ही 7 चेक पॉईंट केलेले आहेत, अजून 3 चेक पॉईंट बाकी आहेत. ते करायचं म्हणजे आम्ही पोहोचलो. खूप चालायचं आहे, 1 तास. ऊन एवढं आहे की चालता पण येत नाही, खूप दम लागतो, म्हणून टाइम लागला आम्हाला. 2-1.5 तास होऊन जातो. मित्रांनो, चालत आलो आम्ही आणि आता जायचं इकडे. अजून 3 चेक पॉईंट बाकी आहेत, मग आम्ही किल्ल्यावरती बसू. काय शोधतोय रे? पुढे तिथला फोटो बघ पाहिजे मस्त. आपला सोबती, आपली सावली ही आपला सोबती असते, नाहीतर सर्व दुनिया मोहमाया आहे.
वाव, काय भारी वाटतंय. सुकून मस्त. पूर्ण थकवा निघून गेला इकडे वरती आल्यानंतर. ही आहे प्राचीन गुफा. आतमध्ये दाखवतो तुम्हाला. आतमध्ये तर जास्त याद नाही, मी इथूनच दाखवतो तुम्हाला. तू गेल्याशिवाय मी नाही पुढे येणार. गार 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 भाई, काय सुकून. खालती जेवढं काय वाटलं ना तिथे इथे मस्त वाटतंय. आता लोकांचा कुठे आवाज येते. तिकडे काय चल तू. तुम्ही इकडे पाहू शकता पोर्तुगीजांचं क्राऊड हे. हा दरवाजा हा बघ, नक्षीकाम बघू शकता तुम्ही. खतरनाक. अठराशे वर्ष आली ना याला, या बांधकामाला. 1800 वर्षापासून हे, सॉरी 800 वर्ष झाली, पण 800 वर्षापासून ते नक्षीकाम जशीच्या तसं आहे. आणि आपल्याकडचे रस्ते 8 महिने नाही राहत. खतरनाक खतरनाक. याला काय बोलतात ते तुम्ही सांगा कमेंट करून. हो, खतरनाक सीन आहे, खतरनाक भाई. तर वरती दाखवतो काय आहे का.
हे आहेत 56 टाके. बघा एवढं उंच आहे तरी पण अजूनही पाणी आहे त्यामध्ये. इथे पण आहे, 2 आहेत इकडे. इथे पण खाली काहीतरी दिसतंय, त्याला काहीतरी खाली दिसतंय. त्याला दुसऱ्या पॉईंटकडे जाऊया. इथे जवळपास 20-25 पाण्याच्या टाकी आहेत. आपल्या आता 2च बघितले आहेत. बुया पुढे दिसतात तर दाखवेन तुम्हाला मी. महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राची ओळख 360 वर्षापूर्वी अख्ख्या जगाला झाली. ती म्हणजे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी, उंच उंच सुळक्यांनी, कडेकपाळ्यांनी, आबेदोश बलकोट्यांची, निष्ठावंत मावळ्यांची आणि आदर्शवान स्वराज्याची. पण आता आपण काय पाहत आहोत? हासलेले बुरुज, पडलेली तटबंदी आणि त्याहून पलीकडेचे आजची तरुण पिढी. प्रेम करायला दारू प्यायला गाड्यांवरती येतात. ही एक शोकांतिका म्हणावी लागेल. इकडे पाहू शकता तुम्ही पाण्याच्या टाक्या. इकडे आहेत 2-3 दिसतात मला इथून. इथे आहे काय, इकडे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. 2-3 टाके दिसतात मला. त्याला इथून परत पुढे जाऊया, बघूया कोणते पॉईंट दिसतात का आपल्याला. आता तुम्हाला ज्या टाक्या दाखवल्या तिकडे जाण्याचा हे रोड आहे. हा रोड तिकडून जातो. पाहू शकता तुम्ही. मी मंदिर शोधतोय, मंदिराकडे जायचं आहे. ऐतिहासिक तोफा तिकडे. आपण हात लावून बघूया कसं वाटतं ते. काळा काळा आपल्या इकडे आता 2 तोफ. हा इकडे बाले किल्ला आहे हा साईडला. बघूया जमलं तर जाऊया तिकडे. बाले किल्ला, ऐश्वरी देवी मंदिर. इथे येऊन पाहू शकता तुम्ही. परत एकदा इकडे तोफ आहेत. चप्पल कुठे काढलेस रे? शूज काढूया, दाखव.
कसे राहतं मंदिर. पालघर जिल्ह्यातील आचेरीगड हा एक भव्य आणि ऐतिहासिक किल्ला आहे. मुंबई-अहमदाबाद हायवेवर मनोरजवळ हा किल्ला स्थित असून ट्रेकरमध्ये तो खूप लोकप्रिय आहे. महत्त्वाची माहिती: उंची समुद्रसपाटीपासून साधारण 1680 फूट. ट्रेकरसाठी श्रेणी मध्यम. चढाईसाठी 2 ते 3 तास लागतात. बेस विलेज खडकोना. ठिकाण एक कातळात खोदरले पाण्याचे ठिकाण. गडावर साधारण 25-30 आहेत पाण्याचे टाके आहेत, ज्यातील पाणी वर्षभर टिकते. आशेरी माता मंदिर. गडावर आशेरी मातेचे छोटे मंदिर आहे, जिथे गावकरी पूजा करतात. गुहा अवशेष. गडावर काही प्राचीन गुहा आहेत. तटबंदी अवशेष. भव्य प्रवेशद्वार. गडाचे प्रवेशद्वार कासलात कोरलेले असून ते अतिशय गडावरचं सर्वात मोठं पाणी तडाखा. पालघर निसर्ग आणि लांबवर पसरलेला हायवे याचे विहंगम दृश्य दिसते. इतिहासात हा किल्ला साधारण 800 वर्षापूर्वी राजा भोज याने बांधला होता. नंतरच्या काळात यावर पोर्तुगीज, मराठे आणि शेवटी इंग्रजांचे वर्चस्व राहिले. पोर्तुगीजांच्या काळात हा किल्ला कोकणातील एक महत्त्वाचा लष्करी तळ होता. हा इकडे बाले किल्ला आहे. बाले किल्ला असणार रे. नेहमी सूचना वाचा आणि त्यांचं पालन करा. राज सदर. वाघोबा देवस्थान आहे. लाकडामध्ये पण करलं इकडे. येताना बघितलं नाही रे, दिसलं नाही. तर गाईज आता मी इथे ब्लॉग संपवतोय. जर तुम्हाला यायचं असेल तर कसं येतं ते इथे दिसेल तुम्हाला, खर्च किती येतो ते. तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.